नागपुर के तुकोजी पुतला चौक स्थित चर्च ऑफ नाजरीन में आज क्रिसमस बड़े ही धूमधाम और उल्लास के साथ मनाया गया। गिरजाघर की रंग बिरंगी लाइटिंग और भव्य क्रिसमस ट्री ने पूरे इलाके को रोशनी और खुशियों से भर दिया। बहुत से लोग इस मौके पर पहुंचे और एक दूसरे को क्रिसमस की बधाइयां दी। चर्च ऑफ द नॅझरीन मध्ये प्रभू येशूच्या जन्माच्या निमित्ताने आमचे आदरणीय बंधू कारा न्यूज चॅनलकडून आलेले आहेत। तर प्रभूमध्ये मी त्यांचं मनापासून आमच्या चर्चमध्ये स्वागत करतो आणि माझ्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपण सर्व आमच्या बंधूसाठी आणि या कारा न्यूज चॅनलसाठी टाळ्या वाजवूया। थँक्यू एव्हरीबडी। आज आम्हाला आनंद आहे की आमचे कारा न्यूज चॅनलचे जे टीम आहे, जे बंधू आहे, जे सर आमच्यामध्ये आलेले आहे, देवाचा धन्यवाद। आणि संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली की प्रभू येशूच्या जन्माविषयी दोन शब्द मी ॲज या चर्चचा प्रिस्ट इन्चार्ज म्हणून दोन शब्द बोलावं, ही संधी देवाने या चॅनलच्या माध्यमातून दिली, म्हणून मी देवाच्या नावाला मानमहिमा गौरव देतो आणि न्यूज चॅनलचे मनापासून मी आभार मानतो। विनंती सरांनी केल्याप्रमाणे दोन शब्द मला बोलायला त्यांनी विनंती केली, त्याप्रमाणे प्रभूच्या मार्गदर्शनामध्ये प्रार्थनापूर्वक मी दोन शब्द बोलत आहे। पवित्र शास्त्र बायबलमध्ये पवित्र शास्त्र बायबल आहे, यामध्ये एक मुख्य वचन आहे, यवनाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि वचन 16। यामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल। या वचनाचा अर्थ असा आहे प्रियांनो की परमपवित्र परमेश्वर ज्याने संपूर्ण सृष्टी आणि संपूर्ण भूमंडळ निर्माण केलं, ज्या देवाने या जगातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना निर्माण केलं, त्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांवर परमेश्वर सारखं प्रेम करतो, चाहे तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, काळा असो, गोरा असो, सुंदर असो, कुरूप असो, शिकला असो की अडाणी असो, प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वर देवबाप जो तुमचा आणि माझा निर्माण करता आहे तो प्रेम करतो। दुसरी गोष्ट, परमेश्वराची अशी इच्छा नाही की आमचा नाश व्हावा, परंतु परमेश्वराची अशी इच्छा आहे की या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा। आणि म्हणून परमेश्वराने या जगावर त्याचं प्रेम असल्यामुळे, त्याची दया असल्यामुळे, त्याची कृपा असल्यामुळे परमेश्वराने गेल्या 2025 वर्षापूर्वी पहिल्या शतकामध्ये स्वतः परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगात आला, अर्थात प्रभू येशूच्या द्वारे त्याने अवतार आमच्यामध्ये घेतला
आणि तो एका बेथलेम गावामध्ये जन्माला आला आणि त्या ठिकाणी तो लहानाचा मोठा झाला आणि वयाच्या 33व्या वर्षी त्याने संपूर्ण मानवजातीसाठी आपला प्राण दिला आणि त्यामध्ये त्या प्राण देण्यामध्ये त्याचा उद्देश हा होता की या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, उद्धार व्हावा, त्यांना आशीर्वाद मिळावे आणि लोकांनी पापापासून प्रवृत्त होऊन परमपवित्र परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊन देवाचं जे धार्मिक जीवन आहे, नैतिक जीवन आहे, रायचियसनेस जे देवाचं आहे ते आमच्यामध्ये यावं आणि प्रत्येक व्यक्तीने इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. प्रत्येक व्यक्ती जो देवाच्या सानिध्यात चालतो, धार्मिकतेमध्ये चालतो, नीतिमत्तेमध्ये चालतो आणि जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टीपासून तो दूर होतो. जेव्हा प्रभू येशूच्या तो जो संदेश तो ऐकतो आणि सुवार्ता ऐकतो आणि त्यानंतर तो व्यक्ती जो देवाच्या पावलावर पाऊल देऊन त्याच्या सानिध्यात चालतो, त्याचं जीवन दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा आशीर्वादाचं कारण बनते. एक महत्त्वाची गोष्ट मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्त कुठलाही धर्म स्थापन करायला आलेला नाही. प्रभू येशू ख्रिस्त कोणालाही म्हणत नाही की तुम्ही धर्म बदला. प्रभू येशू ख्रिस्त जीवन बदलायला आला. प्रभू येशू ख्रिस्त उद्धार द्यायला आला. प्रभू येशू ख्रिस्त शांती द्यायला आला. प्रभू येशू ख्रिस्त आनंद द्यायला आला आणि प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं की माणसाने माणसाप्रमाणे कसं वागलं पाहिजे, प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीसाठी आशीर्वादाचं कारण कसा बनला पाहिजे. हाच प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणाचा, उद्धाराचा, शांतीचा, समतेचा, प्रीतीचा, बंधूंचा हा संदेश प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे आणि हीच सुवार्ता आहे, हीच गुड न्यूज आहे. हाच खरा ख्रिस्त जन्माचा आनंद आहे, हाच खरा ख्रिसमसचा मॅसेज आहे प्रियांनो. आणि धन्यवाद देतो कारा न्यूज चॅनलचे आणि आमच्या सरांचे, ज्यांनी सुंदर वेळ आम्हाला दिली आणि आम्हाला एक छोटीशी सेवा करण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. मे गॉड ब्लेस यू सर. ॲज अ चर्च ऑफ द नॅझरीनचा प्रिस्ट इन्चार्ज म्हणून जे काही ऐकणारे श्रोते आहे या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, त्या सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या चर्चकडून ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. क्या आपका घर सिर्फ दीवारों से बना है या उसमें झलकती है आपकी सोच, आपका स्टाइल और आपकी पहचान? तो अब वक्त है आपकी ड्रीम होम को एक डिजाइनर रियलिटी में बदलने का. जी हाँ, डिजाइलो होम्स लेकर आया है इंटीरियर एंड एक्सटीरियर होम की दुनिया, जहां आपकी कल्पना ही है आपकी सीमा. बी यूनिक, गेट बिस्पोक, गेट वैल्यू फॉर योर मनी. हम हैं आर्किटेक्ट्स एंड इंटीरियर डिजाइनर्स जो आपके घर को सिर्फ सुंदर नहीं बल्कि शानदार और स्मार्ट बनाते हैं. हर दीवार, हर कोना बोलेगा आपकी कहानी. आधुनिक डिजाइन, प्रीमियम क्वालिटी और परफेक्ट फिनिश के साथ. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8600017489. इनका पता है डिजाइलो होम्स, ब्लॉक नंबर 21, तुलसी अपार्टमेंट, टेलीफोन एक्सचेंज स्क्वायर, सीए रोड, नागपुर. डिजाइलो होम्स, जहां आपका सपना बनता है खूबसूरत हकीकत.